मित्रांनो, रेशीम शेती म्हणलं बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टीवर आपल्याला लक्ष ठेवावं लागतं, तरच आपली बॅच सुरळीत जाते. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मोड बसताना, आळ्या मोल्टवरती बसताना पाल्याचे नियोजन आपल्याला कसं करायचं आहे त्याविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये आज चर्चा करू. तर नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र तायडे पाटील. तुम्ही पाहता ॲग्रो ATM आपलं मराठी चॅनल. तर मित्रांनो, आता आपल्या 5 फिडिंग झालेल्या आहे आणि 5 फिडिंग झाल्यानंतर आपल्याला आता आळ्या एक अर्धी मोल्टवरती बसायला लागलेली. तर आपण काय केलेलं आहे, आता मोल्टवरती आळी बसायला एक अर्धी सुरुवात झाली. तर आपण काय केलेलं आहे, एकदम पतली फिडिंग आपण आळ्यांना दिलेली आहे. सिंगल काडीची पतली फिडिंग आपल्याला याच्यासाठी द्यायची आहे की जेणेकरून जर आपण भरपूर पाला टाकला आणि जर आळ्या आपल्या मोल्टवरती बसला तर आपला पाला तसाच बेडवर राहतो आणि आपण जरी पण चुन्याचा वापर केला तरी हा पाला 100% सुकत नाही. आणि मग आळ्या पास झाल्यानंतर आळ्यांना भरपूर अशी भूक लागलेली असते आणि त्याच्यामुळे आळ्या काय करतात, आपलं या पाला खायला सुरुवात करतात. तर मग होतं काय, ज्या लवकर पास झालेल्या आळ्या आहे ते पाला खातात आणि हे पाला खाल्ल्यामुळं काय होतात, मग आपल्या आळ्यांची साईज ही मागं पुढं होते आणि नंतर मग आपल्याला याचा भरपूर त्रास होतो. तर याच्यासाठी आपल्याला एकदम 5 फिडिंग झाल्याच्या नंतर आपल्याला पाला एकदम पतला पतला टाकायचा आहे, जेणेकरून खाल्ल्यानंतरच आपल्याला पाला टाकायचा आहे. एक्स्ट्रा पाला आपण जर बेडवर ठेवला तर त्याच्या भरपूर समस्या आपल्याला येतात. त्याच्यामुळं काय करायचं आहे, आता लक्षात ठेवायचं आहे, 5 फिडिंग झाल्या का 5 फिडिंग झाल्याच्या नंतर आपल्याला सिंगल काडीचा वापर करायचा आहे. 5 फिडिंग म्हणजे गारमाटाच्या दिवसामध्ये, उन्हाळा असेल किंवा आता ऑक्टोबर हिट असेल, अशा वातावरणात शक्यतो 5 फिडिंग नंतर 6व्या फिडिंगला आळ्या 100% मोल्टवर बसण्याची शक्यता असते. तर 5 फिडिंग झाल्यानंतर आपल्याला पाला एकदम आळ्यांना पतला पतला द्यायचा आहे. घाई गडबड करून जर दाट पाला आपण टाकून ठेवला त्याचा नंतर भरपूर त्रास आपल्याला होतो. एकदा का आपली आळ्या मागं पुढं झाल्या तर शेवटपर्यंत आळ्या आपल्या मागं पुढंच होत्या आणि कोश व्याचाच्या टायमी पण आपल्याला प्रॉब्लेम येतो. निब्बर कोश आपण काढायला गेलो तर मागल्या आळ्याचा कोश कच्चा राहतो आणि कच्चा कोश आपण जर लवकर उशिरा काढण्याचा प्रयत्न केला तर मागचा कोश आपला पाकल्यानंतर पहिला कोश हा जास्त, त्या कोशाचं वय आळीचं वय जास्त झाल्यामुळं त्यात आपल्याला बाजारपेठेमध्ये भरपूर त्याचा फटका बसतो. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, परफेक्ट नियोजन आपल्याला हे करायचं आहे की जेणेकरून आपल्या आळ्याची साईज सांभाळायची आहे आपल्याला. अशाच बारीक सारीक गोष्टी या रेशीम शेतीमध्ये असतात आणि याच्यातूनच आपल्याला उत्पन्न आधारित असतं. त्याच्यामुळं आपण काय करायचं, ही काळजी नक्कीच घ्यायची. अशाच प्रकारचे आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बारीक सारीक मुद्द्यासह आपण टाकत असतो. त्याच्यासाठी जर आपण चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट देखील करीत जा की कमेंटनुसार आपल्याला मग व्हिडिओ बनायला पुढं लक्षात येतं आणि नवीन शेतकऱ्यांच्या समस्या आपल्याला कमेंटमुळं कळत्या. त्याच्यामुळं कमेंट नक्की करा. तर आज इथंच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.